अरोली परिसरात नायलॉन मांजा विक्रेत्याविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नायलॉन मांजाची अवैध विक्री आणि साठवणूक करणाऱ्या एका विक्रेत्याला पोलिसांनी जेरबंद करत तब्बल 21 मांजा चक्री जप्त केल्या आहेत. अरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या कारवाईमुळे नायलॉन मांजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. रामटेक डिव्हिजन मधील अरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या हेमंत बबन बावनकुळे यांच्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. अरोली परिसरात नायलॉन मांजाची अवैध विक्री आणि साठवणूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली आणि हेमंत बावनकुळे याला जेरबंद केलेत. या कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल 21 मांजा चक्री जप्त केल्या आहेत. अरोली परिसरातील नायलॉन मांजाविरोधातील ही पहिली मोठी कारवाई मानली जात आहे. नायलॉन मांजामुळे पक्ष्यांसोबतच दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाने नायलॉन मांजाचा वापर आणि विक्रीवर बंदी घातली आहे. ठाणेदार सागर गोमासे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश भुरे यांनी तत्परतेने ही कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अरोली परिसरातील नायलॉन मांजा विक्रेते आणि वापरकर्त्यांचे धाबे दणाणले असून यापुढेही नायलॉन मांजा विरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. अरोलीत झालेल्या या कारवाईत 21 मांजा चक्री जप्त करत पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्याला जेरबंद केले आहे. नागरिक आणि पक्ष्यांच्या सुरक्षेकरिता नायलॉन मांजा विरोधातील कारवाई यापुढेही अशी सुरू राहणार आहे का, हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.